हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. चिंचेचं सार आणि फिश फ्राय आजच्या जेवणाचा बेत आहे तो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सुरमई आणि सौंदाळे फिश घेतलेला आहे. ते मी नेहमी फिश जेव्हा घेते ना तेव्हा त्याला हळद आणि मीठ हे स्वच्छ केल्यानंतर लावून ठेवते. तर आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे ॲड करूया पदार्थ जे काही लागतात मॅरिनेट करण्यासाठी फिशला ते. आता ह्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकते. मच्छीला आलं लसूणची पेस्ट ही आवश्यकच असते, त्याच्याशिवाय तो जेव्हा मच्छीला जो उग्रपणा असतो तो जात नाही. त्यामुळे मी इथे 2 छोटे चमचे आपले जे आहेत ना ती आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. तर त्यामध्ये मी 2 टीस्पून आपला घरगुती लाल मसाला जो आहे ना तो टाकते आहे. आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे ना त्याप्रमाणे आपण टाकायचं आहे ते. तर माझ्या घरामध्ये कमी तिखट खातात म्हणून मी 2च चमचे टाकते लाल मसाला. आता त्यामध्ये हा मी कोकमाचा कोळ केलेला होता, कोकम भिजत घातलेली होती, त्याचं पाणी जे आहे ना ते ह्याच्यामध्ये ॲड करते मी. तुम्ही लिंबू पण पिळू शकता किंवा कोकम आगळ असेल तुमच्याकडे तर तोही टाकू शकता. मी हे कोकमाचं भिजवलेलं पाणी जे आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करते. आता आपण सगळे जे मॅरिनेशन करण्यासाठी पदार्थ लागतात ते ॲड करून घेतलेले आहेत आणि आता आपण सगळ्या त्या मच्छीला लावून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित सगळ्या मच्छीच्या पीसेसना ते लावून घ्यायचं आहे. मच्छीला जेवढं आपलं आलं लसूणची पेस्ट मसाले व्यवस्थित लागतील तेवढी मच्छी टेस्टी लागते. आणि हे मॅरिनेट करून साधारण ना 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मच्छीमध्ये मुरतं. इथे माझं सगळ्या फिशला आता मसाला पूर्ण लावून झालेला आहे. मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवते. आता मेन म्हणजे तुम्ही सगळेजण बरेचसे जण ना आपले व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. तर असं नका करू, सबस्क्राईब पण करा. म्हणजे कसं मला ते मोटिवेशन मिळतं की तुम्ही सबस्क्राईब करताय म्हणजे मला आणखीन छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत बनवायला येतील. रेसिपीचे असो, ट्रॅव्हल्सचे असो किंवा कुठल्या टिप्सचे असो. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर काही कमेंट असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट करून सांगा. तर चिंचेचं सार बनवण्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे. आम्ही 3 माणसं आहोत घरामध्ये, त्याच्या अंदाजानुसार मी चिंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरात जेवढी काही माणसं असतील त्याच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तर अर्धा तास मी ही चिंच भिजत ठेवलेली होती कोमट पाण्यामध्ये. चिंच भिजत ठेवताना ना ती पूर्ण साफ करायची, स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये रेषा असतात, त्याच्यानंतर बिया असतात चिंचेच्या, त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि स्वच्छ करून मग आपण ती चिंच भिजत ठेवायची. अर्धा तास भिजत ठेवली तरी त्याचा असा छानपैकी कोळ येतो. आता ही चांगली चिंच भिजलेली आहे आपली. मग आता त्याच्यातून आपण त्याचा कोळ जो आहे, रस जो आहे तो गाळून घेऊया. हा बघा, आपला आता हा चिंचेचा रस मी काढून झालेला आहे तो. अंदाजे मी एक छोटी वाटी, ही जी छोटी वाटी आहे ना तेवढी मी चिंच घेतलेली होती. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यानुसार तुम्ही चिंचेचं प्रमाण घेऊ शकता. तर मी जे चिंचेचं प्रमाण घेतलेलं होतं त्याच्यानुसार हा एवढा रस निघालेला आहे. तर आता आपण पुढे वाटणाची तयारी करूया. वाटण्यासाठी मी इथे 1.5 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा हळद आणि 4 हिरव्या मिरच्या. तुमच्या घरात जे तिखट खाल्लं जातं त्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि खूप सारी कोथिंबीर. आता हे सगळं मी ग्राइंड करून घेते. आपलं वाटण आता इथे मिक्सरमधून ग्राइंड करून झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये आपल्याला 1.5 डाव तरी तेल टाकायचं आहे. फोडणीला आपल्याला 5 पाकळ्या लसणाच्या ठेचून आपण टाकलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता टाकलाय. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला मोहरी टाकायची आहे. थोडंसं हिंग आणि फोडणीला कांदा. ते चांगलं असं तडतडायला द्यायचं आहे.
कांद्याचा आणि लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे. फोडणी जर आपली चांगली झालेली असेल ना तर कुठल्याही पदार्थाला चांगली चव येते. आता गॅस थोडा स्लो करायचा आणि आपण जे वाटण केलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये ऍड करायचं. आता ही वाटण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. कारण का सगळ्या गोष्टी कच्च्या आहेत, आपण ज्या वाटणामध्ये यूज केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यातला कच्चेपणा गेला पाहिजे. आता वाटण पण आपण 5 मिनिटं परतवून घेतलेलं आहे पूर्ण तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण चिंचेचा रस ऍड करूया. आता चिंचेचा रस पण ऍड केलाय, ते पण एकत्र एकजीव करून घेऊया सगळं. आता आपल्याला ज्यानुसार आपल्याला थिकनेस हवा आहे आपल्या साराचा त्यानुसार आपण पाणी ऍड करून घ्यायचं. किती पातळ हवं आहे आपल्याला त्याच्यानुसार आपण पाणी ऍड करायचं. ते पण सगळं एकजीव करून घ्यायचं. आता साराला चांगली एक उकळी आली की आपण गॅस बारीक करायचा. इथे मी चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ ऍड करते आहे. तो तुमच्यावरती आहे किती गूळ ऍड करायचा ते, कारण का तुम्हाला किती आंबट आवडतं तुमच्या घरामध्ये त्याच्यानुसार तुम्ही ते ऍड करू शकता गूळ. पुन्हा आपण सगळं ढवळून घ्यायचं. एक उकळी आली की मग आपण मीठ ऍड करायचे त्याच्यामध्ये, त्याच्या आधी नाही करायचे. इथे आपल्या साराला आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. आता आपण ते स्लो गॅसवरती छानपैकी सार उकळायला ठेवून देऊया. सार आपलं एकीकडे चांगलं उकळते तोपर्यंत आपण आता फिश फ्राय करून घेऊया. फिश फ्राय करण्यासाठी मी इथे लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, मीठ आणि आपलं तांदळाचं पीठ आणि रवा असं घेतलेलं आहे आणि ते आता सगळं एकत्र मिश्रण एकजीव करायचं. एक साईडला पॅन पण आपला मी गरम करायला ठेवलेला आहे. आता हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे फिशला लावण्यासाठी. आता पॅन आपला चांगला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल ऍड करूया. फिश फ्रायला तेल जरा जास्ती लागतं, तरच ती अशी क्रिस्पी होते. पूर्ण पॅनमध्ये आपण तेल पसरवून घ्यायचे आणि मग आता एक एक फिशचा पीस आहे तो आपण याच्यामध्ये घोळवून घ्यायचा. आपण हे जे ड्राय मिश्रण बनवले त्याच्यामध्ये आणि फ्रायसाठी तेलात सोडायचा.
जे फिश लवर आहेत ना त्यांना ही किरकिर जी आहे फ्राय करतानाचा जो आवाज येतो ना तो प्रचंड आवडतो. त्याच्यामध्ये त्यांना एक वेगळंच समाधान मिळतं. माझ्या लेकीला तर फिशचा वास यायला लागला, फ्राय करतानाचा जो ॲरोमा येतो तो यायला लागला की ती कधी जेवायला बसते असं तिला होतं. आता शाळेत गेली आहे, आता येईल ती. सुनीत शाळेतून आणायलाच गेलाय तिला. ह्या सगळ्या फिशचे जे पीस आहेत ते आपण मस्तपैकी ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं त्याला व्यवस्थित आणि तेलात फ्राय करायला सोडायचे. आपल्याला 15 मिनिटापेक्षा पण जास्ती वेळ मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे आता त्याला चांगलंच लागलंय सगळं काही जे मिश्रण आपण लावलेलं होतं ते. भारी चव येणार आहे. इथे बघू शकता मस्तपैकी एक साईडला आपली फिश पण फ्राय होते आणि सार पण इथे छानपैकी उकळतंय. आता थोड्या वेळातच हे दोन्ही गोष्टी तयार होतील. आपण जेवताना भेटूया. साधारण 3 ते 4 मिनटं लागतात मच्छी फ्राय व्हायला. एक साईडून ती फ्राय झाली आहे तर मी ते परतवून घेते दुसऱ्या साईडने. आहा, काय सुगंध सुटलाय. कधी मी जेवायला बसते ना असं मला झालंय आता. तुम्ही पण ट्राय करा नक्की घरी आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती तुमची फिश आणि चिंचेचं सार. मच्छी नेहमी ना हलक्या हाताने हँडल करायची, ती परतवायची. चला मी आता टेस्ट करून सांगते कसं झालंय ते. जेवणाची मजा फिश खाण्याची म्हणजे मस्त असा एक घास घ्यायचा, मच्छीचा पीस घ्यायचा एक छोटासा आणि मग तो भाताबरोबर असा मस्त झालंय. मस्त चिंचेचा आंबटपणा असा छान त्याच्यामध्ये मुरलेला आंबट गोडपणा. आपण तो गूळ टाकलेला होता तो पण इतका सुंदर त्याच्यामध्ये जेल झालेला. तर तुम्ही पण बघा, ट्राय करा घरी रेसिपी आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली होती तुमची रेसिपी ती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिली ग्रुपमध्ये चॅनल शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.